मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक आर.पी. पाटील, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शिरसगाव. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र 11वी या विषयाच्या सिलेबसला आपण सुरुवात केलेली होती. आज आपण प्रकरण पहिले यातील उर्वरित भाग म्हणजेच अर्थशास्त्राच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्यातील अर्थशास्त्राची दुसरी शाखा स्थूल अर्थशास्त्र याचा सविस्तररित्या अभ्यास आज आपण करणार आहोत. मित्रांनो बघूयात. तर स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकाचा म्हणजेच एकूण रोजगार, उत्पादन, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा व एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादीचा अभ्यास केला जातो. मित्रांनो बघा की स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा सविस्तररित्या अभ्यास केला जातो तर त्याचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. स्थूल अर्थशास्त्र याची व्याप्ती ही सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीपेक्षा खूप मोठ्या प्रकारची व्याप्ती आपल्याला सांगता येईल. कारण की या जी घटक आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात आलेले आहेत त्या घटकांवरून आपल्याला असं सांगता येईल की स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही खूप मोठी असते. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, एक राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा व एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादीचा अभ्यास केला जातो. म्हणजे मित्रांनो एकूण घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जात असेल त्या शास्त्राला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. हे आपल्या लक्षात आलं असेल आणि त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी या मुद्द्यांवरून लक्षात आली असेल. तर आता काही अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी अभ्यास मंडळाने देण्यात आलेले आहेत. आता केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे बघूया. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामांशी नसून एकूण परिणामांशी येतो. वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. म्हणजे मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातील फरक आपल्या या ठिकाणी केनेथ बोल्डिंग यांनी समजून सांगितलं आहे की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे याची जी मोठी व्याप्ती आहे त्या मोठ्या व्याप्तीचाच प्रचिती आपल्याला या ठिकाणी आलेली दिसून येते की स्थूल अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नसून एकूणाचा अभ्यास, एकूण परिणामांशी संबंधित ज्या घटकांचा अभ्यास केला जातो त्या सर्व घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता स्थूल अर्थशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना आहेत बघा की 1 क्रमांक राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असे म्हणतात. आता राष्ट्रीय उत्पन्न ही सर्वात महत्त्वाची आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची संलग्नित अशी ही संकल्पना आहे. मित्रांनो समजून घ्या कारण सर्वात महत्त्वाची ही संकल्पना आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय हे आपल्या सांगता येत नाही बहुतेकदा. कारण अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आपल्याला पावलोपावली तिचा अभ्यास हा करावा लागत असतो आणि त्याची मदत आपल्याला होत असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना समजून घेणं सर्वात अगत्याचं आपल्याला सांगता येईल. आता राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असतं. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय तर एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. बघा मित्रांनो की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय तर एका आर्थिक वर्षात, आता आर्थिक वर्ष आपण कुठपर्यंत घेत असतो 1 एप्रिल ते 31 मार्च ही अर्थशास्त्रीयदृष्ट्या आपल्याला आर्थिक वर्ष नेमून देण्यात आलेलं आहे. मग या आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू म्हणजे ज्या आपल्याला ती वस्तू बाजारातून खरेदी करून तिचा उपभोग आपल्याला प्रत्यक्षरित्या करता येत असतो अशा वस्तूंना अंतिम वस्तू असं म्हटलं जातं. या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे बाजारभावानुसार त्या वस्तू सेवांची विक्री करून जे काही मूल्य येत असतं त्या सर्व मूल्याची एकत्रित बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. हे आपल्या लक्षात आलं असेल मित्रांनो. आता राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या काय आहे बघा. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे
एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. आता केंट गोल्डिंग यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आपल्याला खूप सविस्तररित्या सांगितली होती. त्याच पद्धतीची राष्ट्रीय उत्पन्न समितीने ही स्थूल अर्थशास्त्रामध्ये ज्या राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा अभ्यास केला जातो त्या संकल्पनेची व्याख्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने ही दिलेली. बघा काय व्याख्या बघूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात, एखादा विशिष्ट कालखंड म्हणजे एखाद्या आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे काही आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून, दुहेरी गणना याचा अर्थ की कच्चा माल, परत त्यानंतर झालेला पक्का माल, त्यानंतर बाजारामध्ये ती वस्तू विक्रीसाठी आणलेली असताना म्हणजे या टप्प्याटप्प्यानुसार त्या वस्तूचा आलेला खर्च एकत्रितरित्या न धरता फक्त अंतिम वस्तू जी बाजारामध्ये विक्रीला आलेली असते त्या अंतिम वस्तूची गणना ही दुहेरीरित्या न करता, वस्तू सेवांची दुहेरी गणना न करता ती टाळून केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे एकंदरीतरित्या आपल्याला केंट गोल्डिंग यांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या या ठिकाणी आपल्याला तिचा प्रत्यय आलेला दिसतो. म्हणजेच एक अधिकची माहिती आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समितीने या ठिकाणी दिलेली आपल्याला लक्षात येते. आता पुढचा मुद्दा आहे बचत. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. बघा मित्रांनो, बचत ही जी संकल्पना आहे ही संकल्पना समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण बचत म्हणजे नेमकं काय हे आपल्या लक्षात येत नाही, विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही की बचत कशाला म्हटलं जातं. तर बचत म्हणजे उत्पन्नाचा जो काही भाग असतो तो उत्पन्नाच्या भागापैकी जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, भविष्यात आपल्याला ज्या काही गरजा निर्माण होणार आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून, म्हणजे आज ती वस्तू वापरण्याऐवजी भविष्यामध्ये ती वस्तू आपल्याला उपयोगी पडेल या हेतूने आज त्या वस्तूचा उपभोग घेण्याचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. म्हणजे आज त्या वस्तूचा उपभोग घेण्याऐवजी भविष्यात आपल्याला त्या वस्तूचा उपभोग घेता येईल या हेतूने त्याचा उपभोग आज न घेता भविष्यात आपण ती घेऊ या हेतूने त्या वस्तूच्या उपभोगाचा त्याग जो व्यक्ती करत असतो त्या त्यागालाच, त्या त्यागाच्या भूमिकेलाच बचत असं म्हटलं जातं अर्थशास्त्रीय भाषेमध्ये. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. मग तो कधी केला जातो? भविष्य काळामध्ये. भविष्य काळासाठी तो राखीव ठेवला जात असतो, त्यालाच बचत असं म्हणतात. तिसरी संकल्पना आहे गुंतवणूक. आता गुंतवणूक म्हणजे काय? तर बचतीतून भांडवलाची निर्मिती होते. जी बचत केलेली असते त्या बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि त्या भांडवलाचा वापर उत्पादन क्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. बघा मित्रांनो, की बचत या संकल्पनेचा अर्थ आपण बघितला. मग या बचतीतून जी भांडवलाची निर्मिती होते म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा जो काही उक्ती आहे त्या उक्तीप्रमाणेच जे एकत्रित भांडवल जमा झालेलं असतं, जी बचत जमा झालेली असते त्या बचतीच्या आधारे व्यक्ती त्या भांडवलाची निर्मिती करत असतो. म्हणजेच थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणेच जसं थेंबाथेंबातून एक पद्धतीने साठा तयार होत असतो, त्या भांडवलाचा साठा होत असतो. म्हणजे एकत्रितरित्या अधिकची रक्कम त्या ठिकाणी जमा होत असते आणि त्या रकमेचा वापर तो व्यक्ती उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, जे जास्तीचे पैसे आपल्याकडे एकत्रित झाल्यानंतर त्या बचतीचा वापर आपण एखादं उद्योगासाठी यंत्रसामग्री तसंच वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे इत्यादीसाठी खरेदीसाठी आपण त्याचा वापर हा करू शकत असतो आणि त्यालाच अर्थशास्त्रीय भाषेमध्ये गुंतवणूक असं म्हटलं जातं. चौथी संकल्पना आहे व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात, जे प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. बघा मित्रांनो, ही सुद्धा सर्वात महत्त्वाची संकल्पना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता व्यापार चक्र म्हणजे नेमकं काय? तर अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारांमुळे
आता अर्थव्यवस्थेत चढ उतार घडत असतात, म्हणजे नेमकं काय घडत असतं की वस्तू व सेवांच्या किमती या कमी किंवा जास्त होत असतात. त्यालाच अर्थशास्त्रीय भाषेमध्ये तेजीची परिस्थिती किंवा मंदीची परिस्थिती असं म्हटलं जातं. ही तेजीची परिस्थिती किंवा मंदीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये हे व्यापार चक्र सतत सुरू असतं. मग अशा वेळेला प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. आता या तेजीमंदी का निर्माण होतात? आर्थिक चढ उतारांमुळे. म्हणजे आर्थिक चढ उतारांमुळे निर्माण होणारी तेजी मंदी या घटकालाच व्यापार चक्र असं म्हटलं जातं. चढ आणि उतार म्हणजे तेजी व मंदी होय. बघा खाली देण्यात आलेलं आहे. तेजी म्हणजे काय? सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. आणि मंदी म्हणजे काय? सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. हे आपल्या लक्षात आलं असेल. बघा खाली चौकोनामध्ये आपल्याला रंगीत कलरमध्ये देण्यात आलेले, तुम्हाला माहीत आहे का? आता हे जे काही घटक दिलेले असतात मित्रांनो, मी पुन्हा पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की हे घटक आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा या दृष्टिकोनातून आपल्याला आपली विचारशक्ती वाढावी या हेतूने हे मुद्दे दिलेले असतात. बघा व्यापारातील चक्रीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या बेकारी चक्रीय बेकारी असे म्हणतात. म्हणजे बेकारीचा प्रकारांचा एक भाग आपल्याला या ठिकाणी सांगून दिलेला असतो. म्हणजे आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त किंवा आपल्या अभ्यासाला लागूनच त्याला अनुसरूनच इतर जे घटक असतात त्या इतर घटकांची चर्चा किंवा अभ्यास किंवा त्याचं ज्ञान आपण आत्मसात करत असतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी चक्रीय बेकारी म्हणजे काय याचं सुद्धा स्वरूप आपल्या लक्षात येतं. पाचवी संकल्पना आहे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. बघा मित्रांनो, आर्थिक वृद्धी म्हणजे नेमकं काय? तर आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. म्हणजे संख्येच्या बाबतीमध्ये सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. म्हणजे देशाचं जे काही दीर्घकाळामध्ये देशाचं जे काही वास्तव उत्पन्न असतं त्या वास्तव उत्पन्नामध्ये एक प्रकारे सांख्यिकीय दृष्ट्या संख्यात्मक वाढ ही आर्थिक वृद्धी असं त्याला म्हटलं जातं. आता सहावी संकल्पना आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य इत्यादी. बघा मित्रांनो, आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आता गुणात्मक दृष्टिकोन म्हणजे काय की एक प्रकारे ज्ञानात वाढ, त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही घटक असतात त्या घटकांमध्ये वाढ झालेली असते त्यालाच आर्थिक विकास असं म्हटलं जातं. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत. आता आर्थिक वृद्धी म्हणजे काय की आर्थिक वृद्धी म्हणजे आपण बघितलं वरच्या व्याख्येमध्ये की सांख्यिकीय दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी. या आर्थिक वृद्धीबरोबरच त्याला अनुसरून त्याच्या गुणात्मक जी काही वाढ झालेली असते किंवा मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणारे जे काही घटक असतात त्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे म्हणजे आर्थिक विकास. मग आता गुणात्मक बदल घडवून आणणे म्हणजेच काय? उदाहरणार्थ शिक्षण. एखाद्या व्यक्तीने जर चांगल्या प्रकारचं शिक्षण, उच्च शिक्षण घेतलं तर त्याच्या आर्थिक वृद्धीबरोबर आर्थिक विकाससुद्धा हा आपल्याला करता येऊ शकतो. त्याचप्रकारे आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीने शिक्षण घेतल्यानंतर त्याला आर्थिक वृद्धीबरोबर आर्थिक विकास हा त्याचा जर झालेला असेल किंवा होत असतो आणि त्या आर्थिक विकासाबरोबर त्याला आरोग्य म्हणजे नेमकं काय, आरोग्य आपण कसं राखलं पाहिजे या गोष्टींची जाण त्याला येत असते. म्हणजे जेणेकरून त्याचा आर्थिक विकाससुद्धा हा त्यापाठोपाठ होत असतो मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जे काही ह्या संकल्पना आहेत या संकल्पनांच्या मार्फत आपल्याला अर्थशास्त्रामध्ये या संकल्पना कशा पद्धतीने महत्त्वाच्या आहेत याचा एक आढावा आपल्याला या ठिकाणी घेता येतो. पुढे बघा एक चौकोन आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात आलं आहे. शोधा पाहू. खालीलपैकी कोणत्या संज्ञा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राच्या आहेत? एक जागतिक दारिद्र्य, वस्तूची किंमत, व्यवहार तोल,
उद्योगाचा नफा, राष्ट्रीय उत्पन्न. बघा मित्रांनो की या ज्या काही संकल्पना आहेत, या संकल्पनाशी संबंधित ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राच्या आहेत, हे आपल्याला या ठिकाणाहून पॉईंट आउट करायचे आहेत, म्हणजे शोधायचे आहेत, जेणेकरून आपली कल्पनाशक्तीसुद्धा या ठिकाणी वाढू शकते. बघा मित्रांनो, आता एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात येईल, ती तो फरक स्पष्ट करा या दृष्टिकोनातून की आपल्याला दोन संकल्पना या आपण अभ्यासल्या आहेत, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, कायम लक्षात ठेवा यासाठी की जे त्या आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना त्या आपल्याला कायम यांचा उपयोग आपल्याला हा होत असतो. या दृष्टिकोनातून कायम लक्षात ठेवा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोणत्या दोन संकल्पना आहे? एका कॉलममध्ये आहे आर्थिक वृद्धी आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे आर्थिक विकास. आर्थिक वृद्धीच्या कॉलममध्ये बघा पहिला मुद्दा देण्यात आलेला आहे, आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी. तर आर्थिक विकास म्हणजे काय? एक नंबर, आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत बरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात. म्हणजे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील फरक आपल्याला पहिला लक्षात आला असेल. दुसरा आहे, ही संकल्पना संकुचित व संख्यात्मक आहे. कुठली? आर्थिक वृद्धी ही संकल्पना संकुचित व संख्यात्मक आहे. दुसरा आहे, ही संकल्पना व्यापक व गुणात्मक आहे. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना व गुणात्मक संकल्पना आहे. तिसरा मुद्दा आहे आर्थिक वृद्धीच्या बाबतीमध्ये, आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. मात्र आर्थिक विकासात तिसरा क्रमांक आहे, आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. म्हणजे आपल्याला दोघं संकल्पनांमधील फरक आपल्याला लक्षात येतो. आर्थिक वृद्धीतील चौथा क्रमांक बघा, आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे. तर आर्थिक विकासाच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाची संकल्पना आर्थिक विकास सर्वसमावेशक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धीच्या बाबतीमध्ये पाचवा मुद्दा आहे, आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. तर आर्थिक विकासात पाचवा मुद्दा आहे, आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. आर्थिक विकासात आर्थिक वृद्धीमध्ये सहावा मुद्दा आहे, आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नावर मोजली जाते. आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये सहावा मुद्दा आहे, आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा इत्यादीद्वारे मोजला जातो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या घटकांचा अभ्यास आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तुर्तास या ठिकाणी मी आपली रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वाध्याय असतील की या प्रकरणावर कोणत्या प्रकारचे स्वाध्याय आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात आलेले आहेत, त्या स्वाध्यायाचा अभ्यास सविस्तररित्या आपण करूच. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.